विमा ही सर्वांची गरज आहे खरं तर. पण आग्रह केल्याशिवाय कोणीही घेत नाही. असं आग्रहाचं काम करणारे आमचे जे असतात विमा प्रतिनिधी, ज्यांना आम्ही फायनान्शियल प्लॅनर किंवा अर्थशास्त्राचे सल्लागार आपण त्यांना म्हणतो, हे सतत अविरतपणे कार्य करत असतात आणि विमा किती महत्त्वाचा आहे हे लोकांना समजावून सांगत असतात. नमस्कार, मी सुबोध अष्टपुत्रे. कथा व्यवसायाच्या, विमा व्यवसायाच्या या भागात आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या व्यवसायामध्ये, विमा व्यवसायामध्ये कस्टमर रिलेशनशिपला खूप महत्त्व आहे. याच्याशी संबंधित एक छोटीशी गोष्ट मी आज आपल्याला सांगणार आहे. कथा आवडली तर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे आपल्या मित्रांना शेअर करा. एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये वडील आणि त्यांची मुलगी दोघंजण फिरत होते. फिरत असताना नदीकाठी त्यांचं गाव होतं. नदीवरून ते फिरत असताना नदीवर एक पूल होता. त्या पुलावरून दोघेही जात असताना बाबा मुलीला विचारतात, "का गं बेटा, तू माझा हात घट्ट धरलायस ना? कारण शेजारी पाणी दिसतंय, उफाळून आलेलं पाणी. कदाचित तुला भीती वाटू शकेल. जर हात सुटला तर तुला भीती वाटू शकते." त्यावेळेस ती मुलगी म्हणते, "बाबा, मी तुमचा हात धरलेला नाही आहे, तर तुम्ही माझा हात धरलेला आहे." यावर बाबा विचारतात, "बेटा, दोन्हीमध्ये काय फरक आहे? मी तुझा हात धरला काय किंवा तू माझा हात धरला काय? दोन्हीमध्ये काय फरक आहे?" त्यावेळेस ती मुलगी खूप छान उत्तर देते. ती म्हणते, "बाबा, मी जेव्हा तुमचा हात धरेन आणि मला भीती जर वाटली तर तो हात कदाचित सुटून जाऊ शकतो आणि मला खाली भीती वाटू शकते अशा वेळेस. पण तुम्ही जर माझा हात धरलेला असेल तर तो कधी सुटणार नाही, कारण तुम्ही माझ्यासोबत आहात आणि तुम्ही मला सपोर्ट करत आहात. मला कसलीच भीती नाही." मित्रांनो, आपण ज्या व्यवसायात काम करतो, आपल्यासोबतही ग्राहक आहेत. हे ग्राहक त्या मुलीसारखे आहेत आणि त्या वडिलांच्या ठिकाणी आपण आहोत. आपला रोल आहे. जो ग्राहक आपल्याशी जोडला गेलेला आहे, त्याच्याशी आपल्याला घट्ट नातं आपलं टिकवायचं आहे. का बरं? आज त्यांनी जी काही पॉलिसी घेतलेली आहे विम्याची, त्या पॉलिसीला लागणारी सर्व्हिसिंग असेल किंवा त्यासाठी लागणारी वेगवेगळी मदत असेल, त्याचं नॉमिनेशन करायचं असेल किंवा आणखीन काही गोष्टी करायच्या असतील, क्लेमच्या वेळेस त्याच्या घरच्यांना मदत करायची असेल, ही सगळी मदत करण्यासाठी आपण त्याच्यासोबत राहणं आवश्यक आहे. आणि आपल्या हातामध्ये त्या कस्टमरचा हात असला पाहिजे, जेणेकरून आजच्या युगामध्ये ज्या काही बातम्या सोशल मीडियावर येतात, त्याला घाबरून तो आपले पॉलिसीचे हप्ते भरणं बंद करेल कदाचित. हे न करू देता शेवटपर्यंत त्याला पॉलिसीचे हप्ते बंद करू न देणं आणि पॉलिसीचा हप्ता भरण्याचं काय महत्त्व आहे हे सगळं सांगणं हा आपला रोल आहे. आपण सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करूयात की आपला कस्टमर जो आज झालेला आहे, त्याला एकतर मॅच्युरिटी मिळेपर्यंत किंवा दुर्दैवाने काही क्लेम आला दुसरा, तर तो देईपर्यंत मी त्याची साथ सोडणार नाही. यालाच टेक्निकल भाषेमध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट असे म्हणतात. ही छोटीशी जी एक गोष्ट होती, ही कथा होती. या कथेच्या रूपातून आपण पाहिलं की कस्टमरचं आणि आपलं नातं, ग्राहकाचं आणि आपलं नातं कसं असायला हवं. मित्रांनो, ही कथा जर आवडली तर परत एकदा रिक्वेस्ट करतो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे आपल्या मित्रांना ही शेअर करा, फॉरवर्ड करा. अशाच वेगवेगळ्या कथांसह, विमा व्यवसायाच्या कथांसह आपण भेटत राहूया पुढील भागात. धन्यवाद. थँक्यू.